मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंदी स्वयंपाकघरात असते तेव्हा सुधा तेथे येते आणि तुमचं दोघींचं इथे काय चाललंय असं रुंदा आणि शलाकाला विचारते। तेव्हा रुंदा आणि शलाका या दोघीही म्हणतात, बघ ना ही कशी वागतीये। त्यावेळी आता सुधा म्हणते, तुमचं झालं का सुरू असं म्हणून आता ती लगेच त्या दोघींनाही नंतर तिकडे पाठवून देते आणि मी काही वेळातच तुमच्या रूममध्ये येते असं सुधा म्हणते। तेव्हा आता त्या दोघीही तेथून गेल्यानंतर सुधा आनंदीला म्हणते, हे बघ मी तू जे बोललीस ना त्या गोष्टीवर खूप विचार केला आहेस। तू जर सुखदाची मैत्रीण म्हणून इथे राहणार असशील ना तर ठीक आहे, तू इथे राहू शकतेस, परंतु माझ्या सार्थकच्या आयुष्यात येण्याचा पुन्हा प्रयत्न करायचा नाही। तेव्हा कोण सार्थक असं आता आनंदी विचारते। तेव्हा आता सुधाला जरा धक्काच बसतो। मी कोणत्याही सार्थकला ओळखत नाही, तुम्हीच सारखं सार्थक सार्थक करता, त्यामुळे तुमच्या तोंडून जाऊ देऊ नका काही, एवढंच मला म्हणायचंय असं म्हणून आनंदी आता सुधाला देखील त्या प्रकारे सांगते। सुधा आता आनंदीकडे पाहतच तिथून जाते तर आनंदी आता मनातल्या मनात विचार करू लागते। तर आता दुसरीकडे अण्णा आणि मालती दोघेही आनंदीचीच काळजी करत बाप्पासमोर बसलेले असतात। तेव्हा काहीही झालं तरी तुम्हाला आनंदीची काळजी आहेच ना असं आता मालती विचारते। अण्णा म्हणतात, काळजी तर लागणारच ना ग, पोटचा गोळा आहे म्हटल्यावर तिचं आयुष्य कधी सुरळीत व्हायचं हेच कळत नाही, तुला नाही येत का टेन्शन आलं आहे ना। मग आता मालती म्हणते, खरं सांगू बाप्पा घरी आल्यापासून मला अजिबात कसलंच टेन्शन नाही आहे, कारण आनंदीच्या आणि सार्थकच्या सुखासाठी, त्या दोघांचा संसार अगदी सुखाचा होण्यासाठी मी देवाकडे प्रार्थना केली आहे आणि माझी ही प्रार्थना नक्कीच फळाला येणार असं मला वाटतंय। कारण जेव्हापासून मी बाप्पाला सांगितले माझ्या मनातील भावना, माझी प्रार्थना, माझी अडचण, तेव्हा बाप्पाने ती ऐकली आहे असं मला वाटतं। दुःखानंतर सुख कसं येतं तसं मला वाटतं की आनंदीच्या आयुष्यात असंच सुख येणार आहे आणि जेव्हा नवीन पहाट होते तेव्हा आपल्याला किती प्रसन्न वाटतं, तशीच प्रसन्नता माझ्या आनंदीच्या आणि सार्थक रावांच्या सुद्धा आयुष्यात येणार आहे असं मला वाटतंय। त्यामुळे ती आता निश्चिंत असते। तेव्हा अण्णा म्हणतात, हे बोलायला सोपं आहे ग, परंतु आनंदी तिच्या मतावर एवढी ठाम आहे ना की सांगू शकत नाही। त्यावेळी मालती म्हणते, कितीही ठाम असू दे आनंदी तिच्या मतावर, पण माझं मन मला सांगते पॉझिटिव्ह काहीतरी घडणार आहे। तर दुसरीकडे आता सुखदाही तिच्या आईबरोबर फोनवर बोलत असते की तू लवकरात लवकर इकडे ये, कारण आपल्याला लग्नाचा मुहूर्त सुद्धा काढायचा आहे आणि तोपर्यंत मी कल्याणी ताईला इथेच थांबवून घेते। तेवढ्यातच तेथे आता रुंदा आणि त्याचबरोबर शलाका या दोघीही येतात। तर सुखदा त्या दोघींचीही गंमत करू लागते आणि म्हणते, काय काय शिजतंय काय दोघींच्या डोक्यात। मग आता रुंदा म्हणते, नाही ग बाई काही शिजत नाही आजकाल। शलाकाच्या डोक्याला हात लावत सुखदा म्हणते, नाही शिजलं तर कुकर फुटून जाईल ना, कुकरची शिट्टी कशी होईल। रुंदा म्हणते, काहीतरी महत्वाचं सांगायला आम्ही इथे आलोय। तेव्हा काय सांगायचंय तुम्हाला महत्वाचं, पण मला टाइम नाहीये ना असं सुखदा म्हणते। त्यावेळी आता रुंदा म्हणते, मला एक सांग सुखदा, आनंदी आणि सार्थकचं एकमेकांवर खरंच खूप मनापासून प्रेम होतं आणि जर तुमच्या लग्नामध्ये आनंदीच अशी समोर आली तुमच्या तर मग काय करायचं, म्हणजे तुमच्या दोघांचं लग्नच होऊ शकत नाही। तर तेथे आता सुधा येते आणि म्हणते, रुंदा शलाका काय चाललंय तुमचं असं म्हणून ती आता सुखदाला म्हणते, यांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस। सुखदा म्हणते, नाही मी कशी यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ, त्यांची आपली बडबड सुरू असते, मी एका कानाने ऐकते आणि दुसऱ्या कानाने सोडून देते असं म्हणून ती आता तेथून जाते। त्याच वेळी आता सुधा ही दार लावून घेते आणि रुंदा व शलाकाला बजावते की मी तुम्हाला शेवटचं सांगतेय, जर तुम्ही आनंदीबद्दल सुखदाला काही सांगण्याचा प्रयत्न केला, माझ्या सार्थकच्या आयुष्यात विष कालवण्याचा प्रयत्न केला, तर मग मी तुमच्या दोघींना अजिबात सोडणार नाही। तुम्हाला माहित नाही, मी तुम्हाला घराबाहेर काढेन, मग तुमच्या अंगावर छप्पर सुद्धा राहणार नाही। आता असं म्हटल्याबरोबरच रुंदाला खूपच टेन्शन येतं। ती म्हणते, पण अगं सुधा, आनंदी आपल्या घरात राहतीये, तुला कळतं का। मग आता सुधा म्हणते, शेवटची वॉर्निंग देतीये ना, 2 टाइम गिळायला मिळतंय ना ते पण नीट गिळायला मिळणार नाही, त्यामुळे एकदम शांत राहायचं असं म्हणून आता सुधा ही खूपच चिडते। ती आता तेथून जाते तर रुंदा आणि शलाका या दोघीही एकमेकींकडे पाहतच राहतात। इकडे आता आनंदी ही
किचनमध्ये मोदक बनवत असते तेवढ्यातच सुखदा तेथे जाते आणि म्हणते, बापरे, मोदकांचा किती छान सुगंध सुटलाय, असं वाटतंय की खाऊन घ्यावा सगळे. मग आता ती खाणार असते तेवढ्यातच आनंदी म्हणते, थांब अगोदर आपल्याला देवाला नैवेद्य दाखवायचा आहे, बाप्पासाठी नैवेद्य आहे अगोदर तो. तेव्हा सुखदा स्वारी असं म्हणते. आता सुखदा म्हणते, कल्याणीताई मी आज खूपच खुश आहे. तेव्हा आनंदी विचारते, का, काय झालं? मग आता मम्मा डॅडा लवकरात लवकर येऊन लग्नाचं मुहूर्त काढणार आहे, हे पहिलं कारण. दुसरं कारण तू इथे आहेस आणि तिसरं कारण सार्थकने आनंदीच्या आठवणीमधून कायमचं मूव ऑन होण्याचं ठरवलं आहे आणि तो मूव ऑन सुद्धा होतोय, मला दिसतात त्याचे प्रयत्न. आता असं म्हटल्याबरोबरच आनंदीला प्रचंड धक्का बसतो. तेव्हा आता आनंदीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तर सुखदा म्हणते, तुला सांगू का कल्याणीताई, मी खूप खुश आहे कारण आनंदीच्या आठवणीतून तू बाहेर पडलाय. मग आता असं म्हटल्याबरोबरच तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागतं कारण सार्थक आणि तिचं प्रेम एकमेकांवर अगदी खरं असतं, मनापासून असतं. तेव्हा तू का रडतीयस असं आता सुखदा विचारते. मग आता आनंदी म्हणते, काही नाही ग, तुझा एवढा चेहऱ्यावर आनंद पाहून मलाही रडू आलं, असं म्हणून दोघीही एकमेकींना मिठी मारतात. तर हे रडायचं वगैरे आता थांबव, मी सार्थकला घेऊन येते हा हे मोदक खाण्यासाठी, असं सुखदा म्हणते. तेवढ्यातच आदर्श तेथे येतो. मग सुखदा आता तेथून चाललेली असते. आदर्श म्हणतो, आनंदी मला तुझ्याबरोबर थोडं बोलायचंय. मग आता आनंदी कोण असं सुखदा तेथे पुन्हा विचारते. तेव्हा हे दोघेही खूप घाबरतात की हिने सगळं ऐकलं की काय. मग आता आनंदी म्हणते, काही नाही, आदर्श सर म्हणतायत की हे मोदक खाऊन आम्हाला खूप आनंद होणार आहे. तेव्हा आनंद नाही, खूप मन तृप्त होणार आहे, असं सुखदा म्हणते. मी सार्थकला हे काय मोदक खायला आता बोलवणारच आहे, मोबाईल राहिला ना म्हणून इकडे आले, असं म्हणून ती आता मोबाईल घेते आणि तेथून जाते. ती आता तेथून गेल्यानंतर आदर्श म्हणतो, आनंदी ऐक ना ग. मग आता आनंदी म्हणते, काहीच बोलू नका आदर्श सर, अहो आता जे घडून गेलंय ते पुन्हा बदलणार नाहीये. तेव्हा आदर्श आता म्हणतो, नियतीसुद्धा कोणता खेळ खेळतीये कळतच नाही, नियतीने काय वाढवून ठेवलंय आयुष्यामध्ये कळतच नाही. तेव्हा आनंदी म्हणते, जाऊ देत सर, जे होतंय ना ते चांगल्यासाठी होतंय. सार्थक सरांचं आणि सुखदाचं लग्न लावून मी इथून कायमची निघून जाणार आहे. जे होतं ना ते चांगल्यासाठी होतं. या घराने मला खूप काही दिलं, खूप जीव लावला, पण आता त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची वेळ आहे. तर मी आता हे करणार आहे फक्त त्यांच्यासाठी. माझ्याकडे फक्त आता एकच लक्ष आहे, या दोघांचं लग्न झालं की कल्याणी बनून इथून कायमचं निघून जायचं. तेव्हा आनंदी आता हात जोडते आणि म्हणते, या सगळ्यामध्ये तुम्ही माझी मदत कराल का? आदर्श आता काहीही बोलत नाही कारण तोही खूप इमोशनल झालेला असतो. तर दुसरीकडे आता लीना ही अण्णांना म्हणत असते, सगळं काही छान झाले, म्हणजे गणपती आले ना तर मोदकांच्या खूप ऑर्डर यायला लागल्या आहेत. अण्णा म्हणतात, हो तुझा बिझनेस चांगला सुरू आहे, मलाही खूप आनंद होतोय लीना. मग आता आनंदीसुद्धा घरी आली आहे असंही ते म्हणतात. मग आता आनंदीने नेहमी तडजोड का करावी ना मला कळतच नाही अण्णा, असं लीना म्हणत असते. कारण पहा ना, आनंदी घरी आली आहे पण अशी घरी न आल्यासारखी वाटते. प्रत्येक वेळी ना आनंदीच्या बाबतीत हेच घडत गेलंय. काय घडत गेलंय तर आनंदीने सगळ्यांच्या सुखासाठी आपलं स्वतःचं सुख बाजूला ठेवायचं. तर मनोज आता तेथे येतो. तर आता मालती म्हणते की आनंदी कुठे आहे मला माहीत आहे. तेव्हा आता अण्णा म्हणतात, हो ना, खूप उशीर झालाय, कुठे आहे आनंदी? मग आता ती सार्थकरावांच्या घरी आहे, काळजी करण्याचं काहीच कारण नाही, सार्थक सर आहेत तिच्या काळजीला. लीना म्हणते, मला एक कळत नाही अण्णा, आता जर दोघांनाही एकमेकांबद्दल एवढी ओढ आहे तर मग नियती असा खेळ का खेळते आणि आनंदी ही सर्व सत्य सार्थक सरांना का सांगत नाही? नक्की तिच्या आयुष्यात असं काय घडलं होतं जेणेकरून ती ते घर सोडून निघून आली? तेव्हा काही प्रश्नांची उत्तरं कधीही मिळत नसतात असं आता अण्णा म्हणतात. पुढे आता मालती म्हणते, मला खात्री आहे की आनंदी आणि सार्थकराव पुन्हा एकत्र येणार. माझ्या आनंदीचा संसार सुखाचा होणार, कारण या गाठी स्वर्गात बांधलेल्या आहेत. चला आता आपण बाप्पाची आरती करूयात, असं म्हणून तो आता आरतीसाठी सर्वांना बोलवतो.
तेव्हा आता गणपती बाप्पा मोरया असं म्हणून अण्णा आता आरतीला सुरुवात करतात। तेव्हा सर्वजण खूप खुश असतात। दुसरीकडे सार्थकच्या घरी सुद्धा आता आरती सुरू असते। तेव्हा आनंदी आता सार्थक शेजारी उभी असते, तर सार्थकच्या बाजूला सुखदा उभी असते। तेव्हा सुखदा सारखी सार्थककडे पाहत असते आणि आनंदी सुद्धा, पण आनंदी लगेच आपली नजर चोरते। घरातील बाकी सर्वजण अगदी आरतीमध्ये रमून गेलेले असतात। इकडे आदर्शला खूप टेन्शन आलेलं असतं की आनंदी अशी का वागतीये, का सत्य सांगत नाही सार्थकला सर्व। तिच्याही मनात सार्थकबद्दल अजूनही प्रेम आहे, तरीही ती अशी का करते, या प्रश्नाचं उत्तर त्यालाही अजून सुटलेलं नसतं। आता सर्वजण मनोभावे आरती करत असतात। आरती संपन्न झाल्यानंतर आता सार्थक सर्वांना आरती देतो आणि आनंदीकडे खूप रागात पाहत असतो, पण आनंदी आपली नजर सारखी चोरत असते आणि सार्थककडे पाहत सुद्धा नाही। आरती संपन्न झाल्यानंतर आता प्रसाद वाटायची वेळ येते। तेव्हा आता सुखदा म्हणते, कल्याणीताई तूच सर्वांना प्रसाद वाट। तेव्हा आनंदी म्हणते, नको तू वाट प्रसाद सर्वांना, मी कशी वाटणार। मग आता सुखदा म्हणते, तू बनवलेत ना मोदक, मग वाट, म्हणून ती आता सर्वांना मोदक देते। तेव्हा आता रुंदा ते खाऊन पाहते आणि म्हणते, बापरे अगं कल्याणी, तू तर खूप छान मोदक केलेस हा, ही चव कुठेतरी ओळखीची वाटते। तेव्हा सुधाला आता खूप राग येतो आणि सार्थकला देखील, कारण आनंदीचा विषय काढायला घरात नको, नाहीतर सुखदाला कळेल, हे आता सार्थकला वाटत असतं। म्हणूनच तो आता रागात रुंदाकडे पाहतो। मग आता रुंदा म्हणते, मी काय खोटं बोललीये। शलाका म्हणते, हो ना आई, काय खोटं बोललीये का, आनंदी सेम टू सेम असेच मोदक बनवायची ना। आता आनंदी काहीच प्रतिसाद देत नाही। ती सुखदाला थोडी सुद्धा कळू देत नाही की मीच आनंदी आहे ते। त्यानंतर आता आनंदी सर्वांना प्रसाद देते खरं, पण सार्थक आता म्हणतो की सुखदा तू अगोदर खा, असं म्हणून तो तिला मोदक भरवतो, ते पण आनंदी समोर। मग आता आनंदीला अजूनच वाईट वाटतं। त्यानंतर आता दोघेही एकमेकांना जेव्हा प्रसाद भरवतात तेव्हा आनंदीच्या डोळ्यातून पाणी येतं। तेव्हा शलाकामध्ये अजून लग्न व्हायचंय तुमचं, सुखदा समजलं। तेव्हा सुखदा हो असं म्हणून लगेच तिथून जाते। त्यानंतर आता आनंदी एकटीच तेथे थांबते, तर आता सुधा तिच्याकडे जरा रागात पाहते आणि तिथून जाते। आनंदीला अण्णांचा फोन येतो, तेव्हा ती म्हणते, हो अण्णा मी निघालेच आहे, असं म्हणून ती बाप्पाकडे प्रार्थना करते की सुखदा आणि सार्थक सरांचं लग्न होईपर्यंतच मी इथे थांबणार आहे, मला हे सगळं पाहण्यासाठी बळ दे बाप्पा, असं म्हणून ती आता डोळे मिटते आणि प्रार्थना अगदी मनोभावे करत असते। तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सार्थक म्हणतो, मला आता इथून पुढे कोणतीही चूक करायची नाहीये, म्हणजे आनंदी माझ्या आयुष्यातून निघून गेल्या, ही माझ्याकडून काहीतरी चूक झाली असेलच ना। तर दुसरीकडे आनंदी निघालेली असते। तेव्हा आता सुखदा तिला म्हणते की काय कल्याणी मॅडम, तुम्हाला काय वाटलं, मला काही समजणार नाही का। हो मॅडम, मला सगळं काही कळतं, असं म्हणून ती आनंदीला जबर धक्काच देते। अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।